तू ही रे माझा मित्र या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप छान दाखवलेला आहे प्रेक्षकांनो. कारण बघा आता अर्णवचं प्रेम ईश्वरीवर किती आहेत हे ह्या एका सीनवरनं कळत आहे. आणि तिथे मात्र सुप्रिया काकूसुद्धा असतात आणि त्यासुद्धा अर्णवचा तो असा वेंधळेपणा किंवा तो असा काळजीपूर्वकपणा बघा, त्यामुळे त्या हसायला लागतात. प्रेक्षकांनो, आता रडवलं जरी असेल तरी आजच्या एपिसोडमध्ये थोडं का होईना हसवलेलं आहे. आणि दुसरीकडे प्रेक्षकांनो, आपण बघणार आहोत की तुम्हाला मी मागे बोलली होती की वल्लरी मामी आणि ज्या उदयकांत राजेशिर्के यांच्यामध्ये जे बोलणं झालं ते कोणीतरी कॅमेराने रेकॉर्ड करत आहे. पण प्रेक्षकांनो, तेव्हा असं वाटलं होतं की तो राजेश असू शकतो, पण प्रेक्षकांनो तो राजेश नाही, तिसरीच व्यक्ती आहे जी वल्लरी मामीच्या मागे आहे. आता प्रेक्षकांनो, ती व्यक्ती कोण आहेत हे अजून तरी सस्पेन्स आहे. पण जेव्हा समोर येईल ना प्रेक्षकांनो, तेव्हा सगळं वल्लरी मामीचं सगळं कारस्थानं बाहेर पडतील. असाच हा एपिसोड असणार आहे प्रेक्षकांनो. चला तर सुरुवात करूया आजच्या रिव्ह्यूला. आणि बघा, सुरुवातीलाच आपण बघतो की अर्णव खूप रेस्टलेस झालेला असतो. म्हणजे इतका हताश झालेला असतो की त्याला काय करावं हे सुचत नाही. त्याची ही अवस्था बघून मामांनासुद्धा त्याची काळजी वाटते आणि तो तिथे बसतो आणि डोकं असं थोडा वेळ टेकवतो. तेवढ्यात नम्रता आणि आकाश म्हणजे सगळ्यांसाठी चहा कॉफी घेऊन येतात. आणि नम्रता आता अर्णवला म्हणते की कॉफी. अर्णव लगेच ती कॉफी हातात घेतो आणि म्हणतो की थँक्यू मिस इंदोर. आणि बघा प्रेक्षकांनो, तो असं बोलल्यानंतर इथे आता सगळेजण त्याच्याकडे बघत असतात आणि एका क्षणात तो विसरून जातो की ईश्वरी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. पण बघा, आता त्याच्या लक्षात येतं की ही कॉफी आपल्याला नम्रताने दिलेली आहे. आणि अर्णव म्हणतो की तू मला नको ही कॉफी. नम्रता म्हणते की जिजू सावरा स्वतःला. आणि आकाश म्हणतो की दादा, तू काही खाल्लं पण नाही आहे, ॲटलिस्ट कॉफी तरी घे. अर्णव म्हणतो की जोपर्यंत मिस इंदोर शुद्धीवर येत नाही मला नको आहे काही. आणि बघा, आता अर्णव म्हणतो की तुम्ही घ्या कॉफी. नम्रता आकाशला दे कॉफी. बघा प्रेक्षकांनो, आता इकडे अर्णवने असं सांगितलेलंच असतं की जोपर्यंत मिस इंदोर शुद्धीवर येत नाही तोपर्यंत मी काहीच खाणार वगैरे नाही. आणि अर्णव म्हणतो की आय सेड घे प्लीज, कम ऑन. आणि नमू म्हणते की जिजू, तुम्हाला असं खचलेलं मी कधीच पाहिलं नाही हो. ती म्हणते की तुम्हीच असे खचला तर आम्ही कोणाकडे पाहायचं. आणि आता अर्णव म्हणतो की नम्रता कम कम सीट हिअर कम. अर्णव तिला म्हणतो की नम्रता, तू मिस इंदोरची बहीण आहेस, तू माझ्यापेक्षा तिला जास्त ओळखतेस. शी इज अ फायटर. ती अशी इझिली गिव्हअप नाही करणार, ती हारणार नाही, राईट. आणि आकाशही म्हणतो खरं आहे, ईश्वरी खूप स्ट्रॉंग आहे. आणि आता अर्णव म्हणतो की मी आत्ताच गणूबाप्पाशी बोललो तिच्या आणि मला असं फिलिंग आलं की शी इज गोइंग टू ऑल राईट, शी इज गोइंग टू फाईन या. आणि आता अर्णव स्वतःला तर धीर देतच असतो, पण नम्रताला देखील धीर देत असतो की शी इज ऑल राईट, शी इज फाईन, ती लवकर बरी होईल. पण बघा प्रेक्षकांनो, इकडे आता नम्रताला लक्षात येऊन जातं की तो स्वतःच खूप खचलेला आहे. त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला स्वतःला ती नम्रता धीर देत असते. आणि प्रेक्षकांनो, इकडे बघा, मामी गाडीत बसलेले असतात आणि खूप स्वतःच टेन्शनमध्ये असतात. आणि प्रेक्षकांनो, एक मुलगा तिथे येतो आणि म्हणतो की मॅम, हे तुमचं पार्सल. मामी म्हणतात की टेन्शनमुळे ना सारखी भूक लागते मला. आणि त्या म्हणतात ती एकदा घचकली ना की मोठी पार्टी करणार आहेत मी. मामी म्हणतात की पण ती चुकून जरी वाचली तरी माझं मरण नक्की. बघा प्रेक्षकांनो, इथे ती ईश्वरी ॲडमिट असो, त्यांच्याचमुळे ह्या ॲडमिट आहेत ती, आणि मस्त यांचं खाणं चाललेलं आहे असो. आता डॉक्टर त्यांची ट्रीटमेंट किंवा त्यांचं अंडर ऑब्झर्वेशन ठेवलेलं असतं, त्यामुळे आता डॉक्टर बाहेर येतात. आणि आता अर्णव लगेच पुढे येतो आणि म्हणतो की डॉक्टर कशी आहेत ईश्वरी. डॉक्टर म्हणतात की इट्स ओके, शी इज आउट ऑफ डेंजर. डॉक्टर म्हणतात की त्यांच्या जीवावरचा धोका टळला आहे. प्रेक्षकांनो, हे ऐकल्यावर त्यांना आता थोडंसं बरं वाटायला लागलेलं आहे की आता ईश्वरी कधी ना कधी तर शुद्धीवर येईल आज उद्यामध्ये. बघा, डॉक्टर असं बोलल्यावर सगळ्यांच्या चेहऱ्यावर आपण आनंद बघतोय. डॉक्टर हेही सांगतात की सकाळपर्यंत त्यांना शुद्ध देखील येईल. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे आता सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो. इकडे आकाश आणि मामा जोरात अर्णवला म्हणजे असं सांभाळून घेतात. आणि
एवढा म्हणजे ती शुद्धीवर येईल हाच आनंद अर्णवसाठी खूप मोठा असतो. आणि इकडे सुद्धा आता आजीला सुप्रिया काकू आणि नम्रता दोघीही घट्ट अशी मिठी मारतात. आणि प्रेक्षकांना आता लगेच इकडं आकाश त्याच्या मम्माला फोन करतो. आणि प्रेक्षकांना बघा इकडे हा आकाश म्हणतो की मॉम कुठे आहेस तू, लवकर इकडे ये. आणि आता मामी म्हणतात की काय रे काय झालं. आणि लगेच आकाश गुड न्यूज देतो की ईश्वरी आउट ऑफ डेंजर आहेत आता. बघा हे ऐकून मामींना थोडासा मोठाच धक्का बसतो. आणि बघा त्यांचं साऊंड असतात काय. आणि आकाश म्हणतो तो म्हणतो की मॉम अशी शॉक झाल्यासारखी का ओरडलीस तू. त्या म्हणतात की काही नाही आनंद झाला रे. आणि लगेच ही मंगेश कोण आहे त्याला फोन करते आणि म्हणते की मला अर्जंट काही वस्तू हव्या आहेत, मी लोकेशन पाठवते ओके. आता मामा म्हणतात की आज रात्री ईश्वरीजवळ डॉक्टरांनी एकालाच थांबायला सांगितलं आहे, जास्त लोक अलाउड नाही आहे तिथे. आणि बघा आता लगेच अर्णव म्हणतो की मामा तू आजीला घेऊन घरी जा आणि आकाश या दोघींना घरी ड्रॉप कर प्लीज. आता सुप्रिया काकू म्हणतात की अर्णव मला नाही राहणार घरी, मी थांबते इथेच. मामा पण म्हणतात की अर्णव, आणि अर्णव म्हणतो की ओके आम्ही दोघं थांबते इथे, तुम्ही सगळे घरी जा प्लीज. आणि आजी म्हणतात की चिंटू अरे ते शुद्धीत आल्याशिवाय माझा तरी जीव राहील का. आता अर्णव म्हणतो की आजी डोंट वरी रिलॅक्स. अर्णव म्हणतो ओके डॉक्टर काय म्हणाले माहिती ना, शी इज आउट ऑफ डेंजर नाव. अर्णव म्हणतो की तिला शुद्ध आली ना मी लगेच आकाशला फोन करेल आणि तो तुला घेऊन येईल ऑल राईट. अर्णव आजीला म्हणतो की तुझी मेडिसिनची वेळ झाली, तू प्लीज जा लवकर घरी. आणि आता नम्रता म्हणते की आई मला फोन करत राहा सुप्रिया काकू. तिला म्हणतात की नमू सांभाळून जा हां. आणि आता सगळेजण अर्णवची काळजी करतात. एक जण म्हणतो की तू तुझी काळजी घे, आजी म्हणतात की तू काहीतरी खाऊन घे हां. आणि बघा आता या सुप्रिया काकू हे सगळे गेल्यानंतर ईश्वरीकडे बघतात आणि अर्णवसुद्धा त्यांच्या पाठीमागे असतो. ईश्वरीची ही अवस्था बघून त्यांना काही ते असं वाईट वाटतं. आणि अर्णव त्यांना म्हणतो की डोंट वरी शी इज ऑल राईट. आणि प्रेक्षकांना आजच्या आता सगळेजण बाहेर येतात. मामी त्यांना सगळं दुरून बघत असते त्यांचं बोलणं. मामा म्हणतात की अरे ही वल्लेरी कुठे. आकाश म्हणतो की अरे मॉमला फोन केला तेव्हा ती म्हणाली येते आहे मी. इकडे लगेच आता मामा मामींना फोन लावत असतात, पण आता मामींना माहिती असतं. मामी जरा बाजूला जातात आणि फोन रिसीव्ह करतात. ती म्हणते की बोला. हा म्हणतो की अरे बोला बोला काय बोला कुठे आहेस तू. त्या मामा म्हणतात की मला वाटलं तू गाडीजवळ असशील. आता मामी म्हणतात की तुमचा ना विश्वासच नाही आहेत ना माझ्यावर. मामी म्हणतात की ज्योतिषाकडे आली आहे. मामा म्हणतात काय आत्ता यावेळी. मामी म्हणतात की हो ईश्वरीच्या दीर्घायुष्यासाठी पूजा घालणार आहेत मी, त्यासाठी कुठला चांगला मुहूर्त आहे तेच विचारायला आले होते, झालं समाधान. मामा म्हणतात की आई आज सूर्य कुठल्या दिशेला उगवला होता ग. आता आजी म्हणतात की काय रे काय झालं. मामा सांगतात की ईश्वरीच्या दीर्घायुष्यासाठी वल्लरी ज्योतिषाकडे गेली आहेत पूजेचा मुहूर्त काढायला. आजी पण बिचारा बोळ्या त्या म्हणतात की जाऊ दे रे काहीतरी चांगलं काम करते ना मग झालं. मामा म्हणतात की तेही आहेच म्हणा, बरं चला. आणि प्रेक्षकांना बघा इकडे सगळे निघून जातात आणि लगेच मामी बाहेर येते. आणि तेवढ्यात कोणीतरी त्यांना काहीतरी त्या रॅपिंगमध्ये काहीतरी देतं, म्हणजे तेच ईश्वरीला मारण्यासाठी काहीतरी असणार आहे त्यात. आणि मामी ते सगळं आता पर्समध्ये ठेवून देतात. इकडे बघा आता यांच्या हे दोघं जण त्या ईश्वरीला बघत असतात, तिची कंडिशन बघत असतात, त्यांना खूप वाईट वाटतं. आणि आता तिथे अर्णव बेंचवर बसून घेतो. आणि आता सुप्रिया काकू पण अर्णवजवळ येऊन बसतात आणि म्हणतात की अर्णव मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. अर्णव म्हणतो की काय बोलायचं होतं. त्या म्हणतात की सॉरी म्हणजे इशूच्या काळजीपोटी मगाशी जरा जास्तच बोलले मी तुम्हाला. आणि अर्णव म्हणतो की मिसेस देसाई प्लीज सॉरी म्हणू नका तुम्ही. अर्णव म्हणतो की एक आई म्हणून तुम्हाला काय वाटत असेल हे मी समजू शकतो. अर्णव म्हणतो की आणि मला नाही वाईट वाटत प्लीज. आणि आता त्या म्हणतात की एक आई म्हणून माझ्या मनावर सुद्धा ओझं आहेत गेले 2 महिने. आणि प्रेक्षकांना त्यांना खूप वाईट वाटतं. त्या म्हणतात की माझ्यामुळे माझ्या मुलीचा संसार. अर्णव बघा तो म्हणतो की रडू नका प्लीज. त्या म्हणतात की अर्णव मला इशूचा खूप मोठा आधार आहे, तो लढते आहे ती माझ्यासाठी, धीर देते मला पावलोपावली. अर्णव म्हणतो की आय कॅन अंडरस्टँड. त्या म्हणतात की अर्णव हे सगळं सांगण्यामागे माझा दुसरा कोणताही हेतू नाही आहे. त्या म्हणतात की पण खरंच मनापासून सॉरी. अर्णव म्हणतो की मिसेस देसाई
तुम्ही प्लीज रिलॅक्स व्हा, तुम्ही फार विचार करू नका, प्लीज प्लीज. अर्णव म्हणतो की शी इज आउट ऑफ डेंजर नाव, शी इज फाईन, ऑल राईट. आता हे बघा, यांच्यामधला संवाद हा असाच चालू असतो, कारण दोघांनाही ईश्वरीची काळजीच असते आणि ते आउट ऑफ डेंजर आहेत हेच अर्णव आता त्यांना समजावून सांगत असतो. अर्णव म्हणतो की तुम्ही काही खाल्लं नाही आहे, चला आपण खाऊया थोडंसं, चला. त्या म्हणतात की हो आलेच. आणि प्रेक्षकांना आता सुप्रिया काकूसुद्धा अर्णवच्या सोबत थोडंसं काहीतरी खाण्यासाठी जातात. पण इकडे बघा, आता मामी लगेच चान्स मारतो आणि लगेच ते ईश्वरीच्या जिथे ईश्वरी रूममध्ये आहे तिथे येतात. आणि प्रेक्षकांनो मामीमध्ये येतात आणि बघा आता ते ईश्वरीकडे किती रागाने बघतात त्या. आणि त्यांच्या पर्समधनं ते इंजेक्शन असतं कसलं, म्हणजे तिला मारण्याचंच इंजेक्शन असू शकतं प्रेक्षकांनो, दुसरं काय असणार आहे. आणि ते इंजेक्शन प्रेक्षकांनो ती तिच्या सलाईनमध्ये सोडणार. पण प्रेक्षकांनो इथे एक गंमत अशी आहे की कोणीतरी आहे जे मामींच्या मागावर आहेत. प्रेक्षकांनो बघा, इथे सुद्धा आता त्या व्यक्तीने रेकॉर्डिंग केलेली असती, म्हणजे व्हिडिओ देखील काढलेला असतो. प्रेक्षकांनो मला तरी वाटलं होतं की आधी राजेश आहे, पण राजेश तर रियाच्या घरी आहेत. मग ही कोण व्यक्ती आहे जी मामीच्या मागावर आहे आणि ती सगळी रेकॉर्डिंग करते आहे. प्रेक्षकांनो काय वाटतं तुम्हाला, कोण असू शकतं हे? मग असं असेल तर ती व्यक्ती ईश्वरीला वाचवायला का नाही आली तिथे समोर? प्रेक्षकांनो असे तर प्रश्न मनामध्ये उद्भवतात की नाही. आणि प्रेक्षकांनो मामींना आवाज येतो की सुप्रिया बाहेर कुणाशी तरी बोलत आहे आणि मामींचं लक्ष जातं तिच्याकडे प्रेक्षकांनो. आणि बघा आता मामी म्हणते की सुप्रिया आता ही का आली इथे? मामी म्हणतात की मला लपायलाच हवं. आणि सुप्रिया मध्ये येते, तेवढ्यात मामी खूप घाबरतात आणि त्यांच्या हातातनं ते इंजेक्शन आणि ती बॉटल खाली पडून जाते आणि तिथे असलेला तो नर्सचा कॉस्ट्यूम असतो ना त्या घालून घेतात. आणि प्रेक्षकांना बघा आता सुप्रिया काकू मध्ये येताच आणि आपल्याला असं वाटतं की वल्लरी मामी समोर येते. नाही प्रेक्षकांनो, यांनी कॉस्ट्यूम चेंज केलेला असतो. आणि त्या आता बघा त्या ईश्वरीचे पल्स रेट चेक करत असतात. बघा प्रेक्षकांना आता मामीला म्हणजे मामीला असं वाटतं की त्यांना डाऊट नको यायला म्हणून मामीने गॉगल सुद्धा घातलेला असतो. आणि प्रेक्षकांना बघा आता पुढे मामी म्हणते की आणि बघा त्या म्हणतात की पेशंटला इंजेक्शन दिले आहे, तुम्ही इथे थांबू शकता. आणि बघा आता सुप्रिया काकू ईश्वरीजवळ बसतात आणि तिकडे वल्लरी तिथून निघून जाते. आणि बघा तिथे नर्स पण आलेली असते. अर्णव म्हणतो की नर्स हे थँक्यू. आणि आता सुप्रिया काकू म्हणतात की अर्णव तुम्ही थांबा इथे, मी बाहेर जाते हो. आणि आता अर्णव ईश्वरीचा हात हातात घेतो आणि म्हणतो की मी सिंदूर प्लीज लवकर बरी हो. आणि प्रेक्षकांनो आता अर्णव तिचा हात आपल्या डोक्याशी ठेवतो, तेवढ्यात तिला शुद्ध येते प्रेक्षकांनो. आणि ईश्वरीला सारखं तेच आठवत असतं की त्या गुंडाने तिला कसं म्हणजे डोक्यात मारलं होतं. त्याच्यानंतर खाली पडल्यानंतर एका गुंडाने तिचा मोबाईल असा पायाने उडवला होता आणि तिच्या तोंडावर सुद्धा एक लाकूड मारला होता. प्रेक्षकांनो खूप जबरदस्त तिच्यावर हल्ला केलेला होता. आणि आता ईश्वरीला शुद्ध येते, ती आवाज देते की अर्णव सर. आणि अर्णव लगेच डोळे उघडून तिच्याकडे बघतो आणि ती म्हणते की अर्णव सर, अर्णव सर. अर्णव म्हणतो की मी सिंदूर काय झालं, काय काय सांगायचंय? आणि बघा म्हणजे ईश्वरी आहे ना ती थोडी बेशुद्ध होऊन जाते. आणि बघा अर्णव घाबरतो की तिथे ते बीप बीप वाजत असतं आणि स्ट्रेट लाईन येत असते. त्यामुळे आता अर्णव अजूनच पॅनिक घाबरून जातो आणि तो लगेच नर्सला आवाज येतो, नर्स नर्स डॉक्टर नर्स. आणि बघा इकडं आता मामी त्यांचा काही प्लॅन सक्सेसफुल झालेला नसतो, येऊन त्या गाडीवर जोरात हात आदळतात. आणि बघा तेवढ्यात याचा फोन उदयकांत राजेश्री यांचा फोन येतो. मामी चिडूनच उचलते, म्हणते काय आता? तो म्हणतो माझे पैसे हवेत मला, पूर्ण 50 लाख रुपये. ती म्हणते की कसले 50 लाख हो? आपलं काय ठरलं होतं विसरलात? तो म्हणतो की तू सांगितल्याप्रमाणे त्या ईश्वरी राजशिर्केवर हल्ला करवला ना मी, मग काय प्रॉब्लेम आहे तुझा? तो म्हणतो की ती म्हणते की हो हल्ला करवला, पण त्यात तिचा जीव नाही गेला. माझं काम अजूनही झालेलं नाहीये, ती ईश्वरी जिवंत आहे. आणि बघा आता नर्सही इकडे येते आणि सुप्रिया काकू पण घाबरत इथे येतात. अर्णव म्हणतो की ती बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण ती बोलता बोलता अचानक स्टॉप झाली आणि ते लाईनसुद्धा स्ट्रेट यायला लागली. अर्णव म्हणतो की काही कळलं नाही मला, शी इज ओके ना? आणि आता ती नर्स बघा खूप हसायला लागते, तिचा म्हणजे ती खूप हसते. तर अर्णव म्हणतो की शी इज ओके ना? आणि ती अर्णव म्हणतो की नर्स तुम्ही हसताय काय, काय झालंय? ती म्हणते की सर तुम्ही तुमच्या वाईफवरती खूप प्रेम करता म्हणून एवढे पॅनिक झाला आहात.
ती म्हणते की हा नॉब निघालाय, कनेक्शन गेल्यावर फ्लॅटच येणार ना लाईन. हे बघा ती नर्स तो नॉब लावते आणि त्याला म्हणते की हे बघा सर. आणि बघा आता इकडे सुप्रिया काकूंना सुद्धा हसायला येतं आणि त्या हसत हसत तिथनं निघून जातात. अर्णव सुद्धा त्यांच्याकडे बघतो आणि तो स्वतः सुद्धा आता गालातल्या गालात हसतो. तिला अजून प्रेक्षकांना खूप ग्लानी असते. तिला अंदूक तिला म्हणजे डोळे उघडला जातात, पण ती शुद्धीवर यायला अजून थोडा वेळ असतो. अर्णव तिचा हात हातात घेतो आणि तिला रिलॅक्स होण्यासाठी सांगतो. आणि बघा आपल्याला एक साईडली असं दाखवलेलं आहे की अर्णवच्या पायाजवळच ती बॉटल आणि ते इंजेक्शन असतं. आणि इकडं ते उदयकांत चिडतात. ते म्हणतात का वल्लारी पाटील, तू कोणाच्या वाकड्या शिरते हे कळतंय का तुला? तो म्हणतो की मी तुला पुन्हा पुन्हा सांगतोय, मी माझ्या सख्या भावाला सुद्धा सोडलं नाही, तू तर परकी आहेस ग. तो म्हणतो की माझे 50 लाख रुपये दे, नाही तर खूप महागात पडेल हां तुला. आणि मामी म्हणते की फक्त मलाच नाही तर सगळ्यांना सुद्धा खूप महागात पडणार आहे. आणि मामी म्हणते ती ईश्वरी जर शुद्धीवर आली आणि तिने बातमी छापणाऱ्या त्या पत्रकार श्रीकांत धुमाळचं नाव घेतलं ना, तर आपण सगळेच जण अडकणार आहोत. मामी म्हणते की अर्णवने तुम्हाला आठवतंय का, वाड्याबाहेर काढलं होतं ना, आता तो तुम्हाला हे सगळं ऐकल्यावर जगाबाहेर काढेल, कळलं ना? तो उदयकांत म्हणतो की धमक्या देतेस का तुम्हाला? मामी म्हणते की धमकी नाही हो, वास्तवाची जाणीव करून देते. त्या अर्णवने बाकी काहीही केलं नाही ना, तरी तो जेलमध्ये नक्कीच टाकू शकतो तुम्हाला. त्यामुळे मामी म्हणते की सतत माझे 50 लाख असं करत बसण्यापेक्षा या सगळ्या प्रकरणातून तुम्ही कसे बाहेर पडाल याचा विचार करा, कळतंय का? इकडे आता तो उदयकांत अजून चिडतो आणि म्हणतो की वल्लारी मामी बघा, मामीला तर अति झालेलं आहे, तिने तर त्यालाच गप्प केलं प्रेक्षकांनो. त्याला म्हणते की गप्प बसाव. बघा इकडे लगेच फोन ठेवून देते, कारण आता त्यांचा आधीच संताप राहिला. इकडे जर ईश्वरी शुद्धीवर आली आणि तिने सगळ्यांना सगळं श्रीकांत धुमाळचं नाव वगैरे घेतलं तर काय होईल, आपलं प्रकरण सगळं उघड होईल याची त्यांना जास्त भीती असते. त्यामुळे आता त्या पॅनिक होऊन कोणालाही काही बोलता आहेत. आता बघा रात्रीची सकाळ झालेली असते आणि इकडे अर्णव आता ईश्वरीच्या पायथ्याशी झोपून गेलेला असतो आणि ईश्वरी मात्र उठून बसलेली असते आणि अर्णवकडे अशी बघत असते एकटक. आणि प्रेक्षकांना बघा आता अर्णवला अचानक अशी जाग येते आणि समोर बघतो तर काय ईश्वरी उठून बसलेली असते. आणि अर्णव म्हणतो की मिस इंदौर आर यू ओके? ईश्वरी म्हणते गुड मॉर्निंग सर. अर्णव म्हणतो की गुड मॉर्निंग. तो म्हणतो की तू शुद्धीवर कधी आलीस आणि मला उठवलं का नाही? आणि ईश्वरी म्हणते की सर काय हे, म्हणजे पेशंटने शुद्धीवर पण यायचं, मग सर्वांना ओरडून सांगायचं सुद्धा, बघा बघा मी शुद्धीवर आलीये, या मला कॉंग्रॅच्युलेट करा. ईश्वरी म्हणते काय सर? ईश्वरी म्हणते की म्हणजे मी शुद्धीवर आली ना तेव्हा तुम्ही अगदी लहान मुलासारखे झोपले होता. ती म्हणते की मग मी हळूच AC वाढवला आणि मग म्हटलं की तुम्हाला झोपू द्यावं. अर्णव म्हणतो की झोपू कशाला द्यावं, उठवायचंच ना मला. ईश्वरी म्हणते की मज्जा येत होती मला तुम्हाला असं बघताना. अर्णव म्हणतो की तुला कधी कशाची मजा येईल हे सांगता येत नाही. आणि ईश्वरी म्हणते की हो सर खरंच तुम्ही असे एखादे लहान मुलगासारखे. आणि अर्णव तिला म्हणतो कमी सिंदूर 1 मिनिट, जास्त बडबड करत बसू नको, कळलं का? आणि बघा आता अर्णव म्हणतो की बराच वेळ झोपल्यानंतर तुझं परत सुरू झालं. ईश्वरी म्हणते की रिझ्यूम तर व्हावंच लागतं ना. अर्णव म्हणतो की तुला असं वाटतं तुझ्या बडबड केल्यामुळे माझा राग जाईल, तर तसं होणार नाही. आणि प्रेक्षकांनो आता इकडे बघा अंजलीला सुद्धा आता जाग आलेली असते आणि ती सारखी राजेश असा हाक मारत असते. ती म्हणते की राजेश, ओ राजेश कुठे आहात तुम्ही, कुठे गेले हे? आणि ती खाली उतरणार समोर तिला पाल दिसते प्रेक्षकांना आणि त्या पालीला बघून ती सुद्धा खूप घाबरते आणि जोरात ओरडते. बघा हा राजेश मात्र रात्रभर या रिया सोबत होता आणि त्याला आता अचानक जाग येते. आणि बघा तो टेबलवर बघतो तर तिच्या डायमंड रिंग्स असतात. हा राजेश म्हणतो की हिने हिच्या डायमंड रिंग्स काढून ठेवल्या आहे तिथे टेबलवर, हे उठण्याआधी त्या आता खिशात घालायला हव्या. आणि बघा त्या डायमंड रिंग्स घेत असतो. ती उठायची म्हणजे त्याला भीती पण वाटते, ती जर उठली तर तिच्याकडे लक्ष ठेवून ती जागी न हो यासाठी तो अल्ला त्या डायमंड रिंग घेणार. आणि बघा तिच्या जोराला खूप लागतं. ती म्हणते की आई ग. हा राजेश म्हणतो की रिया. ती म्हणते की तो म्हणतो अगं रिया असं कसं लागलंस तुला बघू. प्रेक्षकांना आता तिने
त्याच्या कॉलरजवळ असं घट्ट पकडलेलं असतं. तिला खूप त्रास होत असतो, पण तिच्या हाताला जे रक्ताचे निशाण आहेत ना तेच प्रेक्षकांनो आता त्याच्या शर्टवर लागलेले असतात. आणि ती म्हणते की सर्वेश, मी झोपल्यावर तू मला सोडून जाणार होतास का? तो म्हणतो की नाही गरिया, मी पाणी हवं होतं ते घ्यायला गेलो होतो. तेवढ्यात फोन वाजला आणि सगळी गडबड झाली. आणि बघा परत याला फोन येतो आणि तो म्हणतो की कोणाचा जीव जातोय. अरे कोणाचा जीव जाणार आहे, तुझीच बायको आहे. आणि हा राजेश म्हणतो की एक मिनिट रिया, हे पकड, मी बघतो कोणाचा आहे ते. आणि बघा असतो त्या अंजलीचा फोन. तो म्हणतो की अगं पहाटे NGO मधनं फोन आला, 3 मुलांना किडनॅप करून बाहेर देशात घेऊन जायचा प्लॅन होता. त्या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये मदत करायला बोलवलंयत मला. इकडे अंजली खूप घाबरलेली असते. ती म्हणते की तुम्ही घरी या बरं, मला ना खूप भीती वाटते, तुम्ही ताबडतोब घरी या प्लीज. तेवढ्यात हा बघतो की या आपल्या पाठीमागेच आहे. आणि तो म्हणतो की आता हे बघ बाळा, इथे अडकलो आहेत मी, मला लगेच नाही निघता येणार. ती म्हणते की अहो असं काय करतात, तुमचं एरवी मी ऐकते ना सगळं, आज तुम्हाला माझं ऐकावंच लागेल, तुम्ही घरी या प्लीज, घरी या. आणि बघा हा राजेश म्हणतो की डोक्याची मंडई करते ही माझी बावळट बायको. आणि आता ती रिया म्हणते की सर्वेश बघ ना, जास्त डीप कट तर नाही झालं ना? तो म्हणतो की नाही ग, नाही जास्त डीप नाहीये, पण बघ मला आता निघावं लागेल, माझ्या बहिणीचा कॉल होता, तिला बरं वाटत नाहीये, कदाचित हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल. आणि ती म्हणते की बेबी प्लीज, आय नीड यू हिअर. आणि हा राजेश म्हणतो की हे बघ मला आत्ता जावंच लागेल, आपण बोलू नंतर हा. आणि बघा आता तो काही ऐकत नाही आणि तो तिथनं निघून जातो. इकडे आता अर्णव ईश्वरीवर खूप चिडलेला असतो. तिला म्हणतो की काय गरज होती तुला एकटीला तिथे जायची, माझ्यासमोर फोन आला होता ना, मला काय म्हणालीस, आईला भेटायला जाते, खोटं बोललीस माझ्याशी तू. अर्णव म्हणतो की का, मला खरं खरं सांगितलं असतं, मला विश्वासात घेतलं असतं तर आज ही वेळ आली नसती ना. का असं वागतेस तू, ऑलवेज फील टू अंडरस्टँड, का असं वागतेस तू. बघा प्रेक्षकांनो, अर्णवचं म्हणणं तर इथं अगदी बरोबर आहे. ईश्वरीने फक्त त्याला सांगितलं असतं की त्या धुमाचा फोन आहे आणि त्याला मला एकटीलाच बोलवलं आहे, पण तुम्ही एक काम करा, मी पुढे जाते आणि तुम्ही माझ्या मागे मागे या, असं पण होऊ शकतं ना प्रेक्षकांनो. पण आता इथे कहाणीमध्ये ट्विस्ट आणायचा असेल किंवा काहीतरी वेगळं घडवायचं असेल, त्यामुळे असं काहीतरी केलं असू शकतं. अर्णव तिला म्हणतो की तुला किती लागलंय माहितीये, तुला कळतंय का तुला. अर्णव म्हणतो की तुला इथे कुठल्या कंडिशन मध्ये आणलंय, डॉक्टर काय म्हणाले माहितीये, प्रार्थना करा आता. अर्णव तिला म्हणतो की काय केलं असं आम्ही सगळे किती टेन्शन मध्ये होतो, याची या आयडिया तरी आहे का तुला. अर्णव म्हणतो की आहे ना, मग का अशी वागतेस, टीम आहे असं म्हणतेस ना तू, जेव्हा टीम सारखं वागण्याची वेळ येते त्यावेळेस का एकटी गेलीस. मी काहीतरी विचारतो आहे, मी सिंदोर एकटी का गेली होती जंगलात. आणि बघा ईश्वरी म्हणते की पुरावे. आणि तेवढ्यात तिची आई पण मध्ये येते आणि तिची आई सगळं ऐकून घेते. ती म्हणते की पुरावे शोधायला गेले होते मी तिथे. अर्णव म्हणतो की पुरावे शोधायला जायची त्या जंगलात एकटी काय गरज होती. आणि ईश्वरी म्हणते की तुम्हाला माहिती आहे ना, त्या धुमाळचा नंबर सापडल्यानंतर मी त्याच्या मागावर होते, तुमच्या आईच्या आत्महत्येमागे माझ्या आईचा काहीच दोष नाहीये, असे पुरावे सापडणार होते मला, म्हणून मी गेली. आणि ईश्वरी म्हणते की माझी आई निर्दोष सिद्ध व्हावी म्हणून मी काहीही करू शकते सर. अर्णव म्हणतो की कोणतेही पुरावे तुझ्या जीवापेक्षा इम्पॉर्टंट नाहीये माझ्यासाठी, कळलं का तुला. आणि तेवढ्यात आता सुप्रिया काकू तिथे येतात आणि त्या म्हणतात की इशू म्हणते की आई. आणि अर्णवच्या लक्षात येतं की आता मिसेस देसाई पण तिथे आहेत. आणि अर्णव म्हणतो की तुम्ही बोला इथे, मी आलो, आजीला कळवतो. आणि तिच्या आईला भेटते आणि तिची आई म्हणते की कशी आहे. त्यांनाही फार म्हणजे वाईट तर वाटत असतं, पण बघा आता त्यांच्या डोळ्यातनं आनंद अश्रू येतात. ते ईश्वरीला म्हणतात की कशी आहेस तू. आणि इथेच मालिकेचा एपिसोड संपतो प्रेक्षकांनो. आता बघूया की पुढील भागामध्ये अर्णव आता ईश्वरीसाठी काय स्पेशल करतो आहे ते. आणि अर्णव म्हणतो की तुझ्यासाठी स्पेशल डॉक्टरांची टीम उभी केली, सायकॅट्रिस्ट, फिजिओथेरपिस्ट. आणि आता ईश्वरी अर्णवला म्हणते की आणि हार्टचं काय, त्यावर कोण उपचार करणार. आणि ईश्वरी म्हणते की शी बाबा, आणि परत झोपून घेते. आणि बघा आता अर्णवने सगळं रूम हार्टचे बलून्सने सजवलेलं असतं आणि तेवढ्यात तिच्यासाठी मस्त असं खायला चमचमीत आणलेलं असतं. आणि अर्णव म्हणतो की ट्रीटमेंट तुझ्या हार्टसाठी त्याने छान असा केक देखील आणलेला असतो. आज काही स्पेशल दिवस नसला तरीही माझ्यासाठी खूप काही करणाऱ्या व्यक्तीला हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. आणि इथेच मालिकेचा एपिसोड संपतो प्रेक्षकांनो. आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.